शांत हो, शांत. अरे मी रोहिणी आहे, रोहिणी. शांत हो, शांत हो. शांत हो, मी रोहिणी आहे. शांत हो, काही झालं नाहीये. अजिबात आरडाओरडा करू नका. हे घे पाणी पी. कसा आहेस रे? बरं वाटतंय ना आता? कसं आहे अजून मलाही खरंच कळत नाहीये. आणि मी जिवंत आहे, आता तुमच्या बरोबर आहे, तुझ्या अगदी जवळ आहे, हेही मला अजून खरंच वाटत नाही. मी समजू शकते तुला आता काय वाटतंय, पण आता अजिबात काळजी करायची नाही, घाबरायचं नाही. मी आहे ना, मी नाही, आम्ही सगळे आहोत आता तुझ्या बरोबर. त्यामुळे अशी मरणाची भाषा नाही करायची, फक्त जगण्याचा विचार करायचा. काय ठीक आहे. गुड मॉर्निंग. काय रे, सकाळी सकाळी कसला एवढा विचार करतोयस? अभ्या, अभ्याचा विचार करतो. तू बी त्याचा विचार करतोयस का? माझं पण तेच झालंय गाडी. अभ्या काल असं अचानक गावला बसताना रातभर झोपच नाही मला. सारखा साहेबाचा विचार मनामध्ये येत होता. काय पण बोला, ठीक आहे. आपल्या आगाच्या बाबतीत ना खूपच असं अजबच घडलं सगळं. अरे बाबानू, चाय गरम आहे हो. सत्यशेठ, विखेशेठ, पूर टिकूजीराव आणि म्या. आमची सायली बाई आणि अनुजा कुठे राहिली? बाय हो, सावली बाय, अनुजा बाय. गॉड, ती आरडाओरडा करतोस रे. येतच होतो ना आम्ही. चहा थंड होईल. बस तू. तुम्ही समजे पण तो विचार करताय का? तुम्ही आणि टीका करायला? ऑब्विसली अशा प्रकारे अभ्या समोर आल्यानंतर त्याचाच विचार करणार ना. गाईज, पण अभ्या आहे कुठे? अजून रूम मधून बाहेर नाही आला. नाही, अभ्यासेठ तर झोपलेले आहेत आणि आपली रोहिणी बाई पण त्यांच्या संग आहे. होय, शॉकिंग आहे यार सगळं, खरंच शॉकिंग आहे. हो ना, म्हणजे अभ्या परत येईल मी विचारच नव्हता केला. गाईज, तुम्ही नोटीस केलं का? या सगळ्या मॅटरमध्ये दोन गोष्टी पॉझिटिव्ह घडल्या. एक म्हणजे आपला अभ्या परत आलाय, तो जिवंत आहे. आणि दुसरं म्हणजे तो जो कोणी आहे तो आपल्या सगळ्यांना ओळखतो. तो आपल्याला ओळखतोय, पॉझिटिव्ह काय? सत्या, आता आपल्याला कुठल्या वेने जायचंय हे डिसाईड करता येणार आहे ना यार. नाही, अनुजा म्हणते ते मी चुकीचं नाही म्हणणार, पण याने गुंता वाढतोय की गुंता सुटतोय हेच कळत नाहीये. मलाही याचीच भीती वाटतेय. हे यार थांबा थांबा, तुम्ही जे म्हणताय ना ते समजा डोक्यावर चाललंय माझ्या. जे काय ते आम्हाला इसकडून सांगा काय ते. व्यवस्थित घटनाक्रम लक्षात आणला पाहिजे. अभयवर हल्ला झाला ते आपण पाहिलं, खूप रक्त आलं होतं, हे सगळं आपण डोळ्यांनी पाहिलं होतं. हो, पाहिलं म्हणजे ते रक्त बघून मला उलटी पण झाली होती. हा, आणि त्यानंतर आपण तो मेलाय की जिवंत आहे याची शहानिशा न करता त्याला गाडवून टाकला.
मग त्याचा त्याचा हात बाहेर आला. ती घटना घडली आणि काही दिवसांनी त्याची बॉडी अचानक गायब झाली. मग अनेक दिवस गेले आणि आता प्रत्यक्षात तो समोर उभा. पाठीतनं आरपार चाकू घुसला होता त्याच्यावर उपचार झाल्याशिवाय तो जिवंत नसता राहू शकला. म्हणजे त्याला तिथनं कोणीतरी बाहेर काढलंय. मग कोणी बाहेर काढलं आणि ह्या एवढ्या मोठ्या जंगलात त्याला ट्रीटमेंट कोणी दिली असेल? हे दूर दूरपर्यंत एक माणूसही दिसत नाही आणि ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटल सापडणं अशक्य आहे. हे समजा ऐकल्यावर ना डोकं माझं भांजाळून गेलंय पार. तरी मी तुम्हाला सांगत होतो का आबेशेठ जिता आहे, पण तुम्ही कुणी माझ्यावर विश्वासच ठेवला नाही ना. ए मामा, ते आम्हाला पण माहिती आहे, पण आब्याला आम्ही पुरल्यानंतर तो बाहेर कसा का आला याचं उत्तर आहे का आपल्याकडे? आणि ते उत्तर गावलं ना तर आपल्याला पुढली उत्तर गावतील, कळलं का? याचं उत्तर आता अभ्यास देऊ शकतो. तुझा फेवरेट शर्ट ना? तुझ्याशिवाय चांगलं कोणाला माहिती आहे? अभ्या, हे पाठीवर मार्क्स कसले आहेत? त्याच्याबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. क्रूर आहे तो, मुळात तो माणूसच नाहीये, सैतान आहे सैतान. खूप हाल केलेत घेत नाही माझे, सतत टॉर्चर, सतत मारहाण. त्याच्याच हे सगळे खाणाखूण आहेत. अभ्या, कसा आहेस दोस्त? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ठीक आहेस ना तू? ठीक. झोप झाली ना नीट? कितीतरी दिवसांनी गाढ झोपलो होतो. ते घे ना. काय झालं? काही बोलायचंय का? आम्ही तुझी माफी मागायला आलोय. माफी? माझी माफी कशासाठी? अभ्या, आम्ही तुझ्या बाबतीत खूप वाईट वागलो. म्हणजे तू मेलायस की जिवंत आहेस याची शहानिशा न करता आम्ही तुला पुरून टाकलं. आय एम सॉरी. त्याच्या आधीच मी तुला दगड मारला. सॉरी यार आभ्या. अरे ठीक आहे, आमच्याकडनं जो काय गुन्हा घडलाय, जे काय पाप केलंय आम्ही, ते आठवलं की आमची ना लायकीच नाही तुझी माफी मागण्याची. तू आत्ता आम्हाला पायतान काढून मारलंस ना तरी बी काही वाटणार नाही, सांगतो तुला.
काय बोलतोयस? एकदा फक्त माफ करा आम्हाला, नाहीतर आम्हाला सुखानं झोप लागणार नाही, सांगतो. अभ्या, हे बघ, तुझ्या बाबतीत जे काही झालं ते सगळ्यात कळत नकळतपणे आम्ही सगळेच जबाबदार आहोत. आम्हा सगळ्यांच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला. सायली अगं, वी आर रिअली रिअली व्हेरी सॉरी. तू पण काहीतरी बोल ना प्लीज. इट्स ओके. मी सुद्धा तुमची त्यावेळची कंडिशन समजू शकतो. माझीच अवस्था मेल्यासारखी झाली होती तर तुम्ही सुद्धा तसंच समजणार ना. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात राग नाहीये. सो तुम्ही माफी मागण्याचा, मी तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. अभ्या, म्हणजे मला माहिती आहे की मी तुला जे विचारणार आहे त्याने तुला त्रासच होणार आहे, पण काही प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत. विचार ना, बिनधास्त विचार. हे बघ, आम्ही तुला पुरलं इथपर्यंत सगळं आम्हाला माहिती आहे, पण त्यानंतर तिथून तुला बाहेर कोणी काढलं? तू कुठे होतास? कुठल्या अवस्थेत होतास? याबद्दल तू काहीच सांगितलं नाहीस. तुला आठवतंय का काही याबद्दल? कोण आहेस तू? काय करणार आहेस मला? मला 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 काय आणलंय ते? मी काय केलंय सांग ना. तू कोण आहेस तू? अरे बोल ना. सोड ना मला. ऐक ना, मला 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 सोड ना. मला नको मारू. सोड ना मला. मला नको इकडे एकट्याला ठेवू. मला चांगलं आठवतंय, त्या दिवशी कुणीतरी दार तोडण्याचा प्रयत्न करत होता, कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होता. कोण आहे? अरे ये, अरे काय येडे बिडे झालं का काय? मामा, सध्या मी इकडे इकडे आतमध्ये. आता ते दार तुटणार आणि माझी सुटका होणार असं वाटत असतानाच अचानक सगळे येणारे आवाज बंद झाले. ते जे कोणी दार उघडायला आले होते ते तसेच निघून गेले. मी स्वतः नंतर खिडकी ठोठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही झाला.
म्हणजे त्या खोलीत तू होतास? अरे माग नाही का आपण ते हं? अरे ती खोली इथं बाजूला आहे. हो, रोहिणी त्या रूमच्या बाहेर उभी होती. हो, आम्हीच ते दार तोडायचा प्रयत्न करत होतो, पण हा बाबूराव ऐन वेळी आला आणि आम्ही परत माघारी फिरलो. एक मिनिट. रोहिणीचं त्या खोलीच्या बाहेर रात्रभर उभं राहणं, तुला पण त्याच खोलीत डांबून ठेवणं, म्हणजे त्या खोलीमध्ये आपल्याशी निगडीत काहीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत. सोने तुला सोन्याची माल देईन हातामधी मनगोटी घड्याळ देईन नायलॉनची साडी देतो गोल गोल. कोण आहे? विकी शेठ, सत्य शेठ, अहो काय करता काय? अजून काहीच केलं नाहीये, पण बऱ्या बोलानं तयार झाला नाहीस ना, तर बरंच काही करेल. म्हणजे रूमची चावी कुठे आहे? कंच्या रूमची? तीच रूम तिकडे तू आम्हाला कधी जाऊ दिलं नाहीस. तीच रूम ज्याबद्दल कधीही काही विचारलं तरी तू नीट सांगत नव्हतास. आणि त्या रूमचा विषय निघाला की तुम्ही कायम घाबरवता आम्हाला. बाबूराव, मागतायत ना ते चावी, देऊन टाका आणि विषय संपवा ना. पण बाहेर माझ्याकडे चावी तर मी आणू कुठून? हे बघा, आतापर्यंत आम्ही सगळं ऐकलंय तुमचं. मी तर तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही, पण आता यावेळी नाही. यावेळी तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. काय तर तू पण अशी बोलायला म्हणणार? ए बाबूराव, आता ना गप्प बसायचं, अजिबात पुढे बोलायचं नाही. माझ्याकडे चावी नाही तर आणू कुठून? तुम्ही काहीही बोललात ना तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आमच्यावर. चावी द्या आणि विषय संपवा. तू देतो की नाही चावी आता? नाही चावी म्हणलं मी आणू कुठून? हे थांबा, याला घ्या तिकडे घेऊन चला. चावी नाही ना दिली आहे ना, याला पण लाकडाच्या ओणखीवर दारावरती आपटू, बघू दार कसं उघडत नाही ते. नाही माझा ऐका, माझा ऐका. इकडे शोधायला गेली की अरे अभ्या, तू सांगतो तसं इथे काही नाहीये. तुला काही आठवतंय का? नाही यार, मला खरंच इथलं काही ओळखीचं वाटत नाहीये. तर काहीच गावानं झालंय. अभयाला पण काही आठवत नाहीये. आता काय करायचं? ए अभ्या, थोडा प्रयत्न कर ना, बघ ना काही अजून आठवतंय का. ते मी पण आठवायचाच प्रयत्न करतोय, पण खरंच काही आठवत नाहीये मला. मग दुसरी कुठली रूम असेल का? नाही, हीच रूम असेल, पण कदाचित अभय हे सगळं आपल्याला दाखवायला इकडे घेऊन येणार हे त्याला कळलं असेल, म्हणून त्या माणसाने हे सगळं आवरून ठेवलं असेल. शक्य आहे. पुरावा मागे राहू नये म्हणून हे केलेलं असू शकतं. मला पण आता तसंच वाटतंय, कारण तू जेवढा क्रूर आहे ना त्याच्यापेक्षा तू जास्त स्मार्ट आहे. आपण कधी काय करणार हे त्याला आधीच माहिती असणार आहे. म्हणजे आता ही सगळी मेहनत फुकट गेली. इथे काही सापडत नसेल तर थांबण्यात काही अर्थ नाहीये. निघूया चला. चला. हो सत्याचे हे काय करता? तुम्ही जरा स्वतः तर मी नाही हो, आणि या खोलीचा माझा काय संबंध नाही. काही संबंध नाही ना? नाही. मग आम्हाला चावी का देत नव्हतास? त्या दिवशी चावी द्यायला टाळटाळ करत होतास. विकी शेठ, मला मालकाने मना केलाय आणि मी स्वतः इकडे येते. मग तुम्हाला कशाला देऊ चावी मी? ए जाऊ दे, सोड त्याला, सोड. चला निघूया आपण. काय रे, काय झालं? एवढा का निरखून बघायलास? काय